पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूया। पुण्यातील आयुष कोमकर खून प्रकरणी बंडू आंदेकरसह साथीदारांच्या विरुद्ध मोकोका अंतर्गत कारवाई। आंदेकर याच्यासह 13 साथीदारांच्या विरुद्ध कारवाई करण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश। मागील 2-3 दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला। पुढील 2 दिवस कोकण गोवा मराठवाड्यामध्ये तुरळक तर विदर्भात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता। पुढील आठवड्यामध्ये राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार। पुण्यामधल्या खड्ड्यांच्या माहितीसाठी तयार केलेल्या पीएमसी मित्र ॲपद्वारे नागरिकांच्या तक्रारींचा ओघ। महिनाभरामध्ये 1274 तक्रारी, 1200 खड्डे बुजवल्याचा पालिकेचा दावा। पुणे पालिकेच्या प्रभाग रचनेवरील हरकतींवर आजपासून सुनावणी। प्रभाग रचनेवर 5992 हरकती तसंच सूचना पुणेकरांनी नोंदवल्या। आंबेगाव तालुक्यामधल्या घोडेगाव बसस्थानकाच्या जवळ जखमी हेरॉन पक्षाला पक्षीप्रेमी मोसीन काठेवाडी यांनी जीवदान दिलं। ढोकरी पक्षाला उचलून वन विभागाकडे त्यांनी सुपूर्द केलं। त्याच्यावर उपचार करून पुन्हा निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडण्यात आलं। बारामतीमध्ये वाहतूक पोलिसांकडून अवजड वाहनांची तपासणी मोहीम। 153 वाहनांवर कारवाई तर 1,58,000 रुपयांचा दंड। नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई। रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कामगारांचे मोबाईल चोरणाऱ्या 2 आरोपींना अटक। 1,05,000 रुपये किमतीचे 8 मोबाईल फोन जप्त। झोपलेल्या कामगारांचे 4 मोबाईल चोरट्यांनी चोरले होते। पुण्यामध्ये कुत्र्यांची दहशत वाढली। मोकाट कुत्र्यांचा अनेकांना चावा। 1.5 वर्षामध्ये सुमारे 40,000 नागरिक जखमी। पुणे शहरामधल्या कमाल तापमानामध्ये वाढ। तापमानामध्ये वाढ होऊन तापमान 32 ते 33 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं। पुढील 2 दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता। भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज।